होता. आता आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन या प्रकरणातील 4.1 मधील 5वा प्रश्न या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. प्रश्न आहे पहा, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 1770 रुपये दिलेली आहे. म्हणजे या किमतीमध्ये त्याची करपात्र किंमत पण आहे आणि GST पण त्यामध्ये मिळवलेला आहे. अशी किंमत तुम्हाला दिली आहे 1770. GSTचा दर 18%. तर त्या कारची करपात्र किंमत आपल्याला काढायची आहे. या अगोदर जे आपण चौथं उदाहरण पाहिलं होतं त्यामध्ये रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत तुम्हाला दिली होती आणि GSTचा दर दिला होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं होतं GST करासह त्याची किंमत किती, म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास पडेल. आता आपल्याला नेमकं त्याच्या उलटं दिले पहा, खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारची GST करासह किंमत दिलेली आहे आणि आपल्याला त्याची करपात्र किंमत काढायची आहे. आणि करपात्र किंमत काढल्यानंतर या करपात्र किमतीवर आपल्याला CGST आणि HGST याचं गणन आपल्याला करायचे किंवा त्याची किंमत आपल्याला काढायची. सुरुवातीला आपण दिलेली माहिती लिहूया. रिमोट कंट्रोल कारची GST करासह किंमत लिहूया. रिमोट कंट्रोल कारची GST करासह, हा शब्द महत्त्वाचा आहे पहा, GST करासह, यामध्ये GST मिळवलेला आहे. GST करासह किंमत आणि ती दिली आपल्याला 1770 रुपये. त्याचबरोबर तुम्हाला GSTचा दर देखील दिलेला आहे. इथे लिहायचं आहे GSTचा दर किती दिला आहे? 18%. मग या GSTच्या दरावरून आपल्याला HGSTचा दर काढता येईल. तो या GSTच्या निम्मा असतो. लिहिता येईल HGSTचा दर बरोबर GSTचा दर छेद 2. उत्तर येईल आपल्याला बरोबर 18/2. म्हणून या ठिकाणी आपल्याला 92 18 म्हणून या ठिकाणी येईल HGSTचा दर. HGSTचा दर आणि हाच दर CGSTचा असतो. बरोबर CGSTचा दर बरोबर 9%. आणि करपात्र किंमत जर माहीत झाली आपल्याला तर करपात्र किमतीवरून 9%नं आपण HGSTचा किंमत आणि CGSTची किंमत आपल्याला काढता येते. पण त्या अगोदर आपल्याला करपात्र किंमत माहीत असावी लागते. आणि ती करपात्र किंमत काढण्यासाठी आपल्याला त्या रिमोट कंट्रोल कारची करपात्र किंमत या ठिकाणी आपण गृहीत धरायची आहे. या ठिकाणी पहा, इथे लिहायचं आहे त्या कारची करपात्र किंमत. त्या कारची करपात्र किंमत आपण गृहीत धरायची आहे. बरोबर 100 रुपये मानू. पुढं म्हणून GST बरोबर, आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्या 100 रुपयावर किती GST बसला, तर GST बरोबर करपात्र किंमत गुणुले GSTचा दर. आणि या ठिकाणी करपात्र आपण किंमत किती मानलेली आहे? 100 रुपये. इथे लिहायचं आहे. म्हणून 100 गुणुले 18%. बरोबर 100 गुणुले 18% म्हणजे 18/100.
आणि हिचं 100ला जर आपण एक छेद दिला तर या 100ला हे 100 लोप होईल, 100चा भाग बसेल आणि 1 गुणिले 18 म्हणजे 18 रुपये येईल इथे येईल. म्हणून जी एस टी बरोबर 18 रुपये. म्हणून या ठिकाणी कारची करासह किंमत इथे लिहायचं आहे. म्हणून कारची जी एस टी करासह किंमत म्हणूया, जी एस टी करासह किंमत, कारची जी एस टी करासह किंमत किती येईल? करपात्र किंमत अधिक जी एस टी, करपात्र किंमत अधिक जी एस टी. करपात्र किंमत आपण किती मानलेली आहे इथं? 100 रुपये मानलेली आहे. मग ते 100 अधिक जी एस टी किती आलेलं आहे? 18 रुपये. 100 अधिक 18 म्हणून इथे येईल 118 रुपये. पण ही 108 रुपयाची किंमत आलेली आहे, ही किती रुपयावर आलेली आहे? त्यावेळेस त्याची करपात्र किंमत 100 रुपये होती. म्हणजे आपण त्रैराशी मांडायचं आहे. कसं मांडायचं पहा, 100 रुपये करपात्र किंमत असताना पहा या ठिकाणी तिला येतं, इथून लिहायचं सुरुवातीला पहा, 100 रुपये करपात्र किंमत असताना, 100 रुपये करपात्र किंमत असताना असा बांध दाखवायचा आहे. 118 रुपये काय येते? जी एस टी करासह किंमत येते, जी एस टी करासह किंमत. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, आपल्याला जी एस टी करासह किंमत किती दिलेली आहे? उदाहरणामध्ये 1770 दिलेली आहे. या ठिकाणी ही किंमत आपण इथे ठेवायची आहे. या ठिकाणी म्हणून खालच्या वेळेला 1770 रुपये जी एस टी करासह किंमत असताना, त्याची करपात्र किंमत माहीत नाही आपल्याला, म्हणून त्यावेळेस आपण तर X अक्षर म्हणायचं, X रुपये त्याची करपात्र किंमत. आणि आपण या ठिकाणी हे सोडवायचे. आता इथे लिहायचं 100 छेदामध्ये लिहायचं X बरोबर 118 छेद 1770 आणि हे आपल्याला सोडवायचं आहे. आता सोडवताना आपण तिरपा गुणाकार करायचा आहे. पहा, तिरपा गुणाकार या बाजूला किती येईल? पहा, इथे येईल 100 गुणिले 1770 बरोबर X गुणिले 118, X गुणिले 118. हा गुणाकार काय करायचं आहे? 1770 वर 2 शून्य द्यायचे, 1770 2 शून्य बरोबर X गुणिले 118. आणि या ठिकाणी आपल्याला 118 या ठिकाणी भागायचं या बाजूला. इथे येईल 1,77,000, 1,77,000 छेद 118 इकडे छेदामध्ये येईल 118 पुढे येईल बरोबर X. म्हणजे हा जर भागाकार आपण केला तर आपल्याला X मिळेल, म्हणजे त्या कारची करपात्र किंमत आपल्याला मिळेल. आता या ठिकाणी आपला हा भागाकार करायचा. पहा, 118 आहे ते 177 आहे. सुरुवातीला 118 भागावायचा बघा, राईट. 118 की 118, 177 पाहिजे, म्हणजे इथे 1चा भाग बसतो आणि 177 मधून 118 वजा करायचे. पहा, 177 वजा 118 बघा, 17तून 8 गेले 9, हातचाला 1 देऊन टाकला, 7तून 2 गेले 5 राहिले आणि एकातून 1 गेला 0, म्हणजे इथं आलं 590, 59 इथं आलं 59, हातचे दिल्यानंतर 590 आलं. या ठिकाणी आता
118ला कितीनं गुणल्यानंतर 590 येईल? पहा इथं आपण बाजूला करू. तर 118 गुणुले जर आपण 5 केलं तर बघा, 8 पंचे 40, 5 एके 5 आणि 4 9 आणि 5 एके 5 म्हणजे 590 झालं. या ठिकाणी पूर्णपणे 5चा अवघ बसला बा, 5चा अवघ बसला आणि इथं 2 शून्य आहे तशी देऊन टाकायची. या ठिकाणी येईल एक्स बरोबर 1500 रुपये. 1500 रुपये. एक्स म्हणजे काय? म्हणून कारची करपात्र किंमत, कारची करपात्र किंमत आपण मानली होती एक्स बरोबर 1500 रुपये. 1500 रुपये. आता आपण करपात्र किंमत म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे? CGST आणि SGSTचं गणन करायचं आहे. मी या ठिकाणी लिहायचं आहे CGST आणि SGST सारखाच असतो आणि बरोबर ते सूत्र येईल करपात्र किंमत गुणुले दोन्हीपैकी एक दर लिहायचा कुठलाही, CGSTचा लिहा किंवा SGSTचा दर लिहा, कारण ह्या दोघांचा दर सारखा असतो म्हणून गुणुले CGSTचा दर. आता करपात्र किंमत आताच आपण काढली 1500 रुपये. मग ते 1500 गुणुले GSTचा दर 18 आहे, मग CGST दर त्याच्यापेक्षा निम्मा म्हणजे 9. इथे येईल 9/100. 9/100 आणि आपल्याला या ठिकाणी हा भागाकार करायचा आहे. आता इथं आपण 2 शून्याला 2 शून्य कमी करायची बा, 2 शून्याला 2 शून्य कमी आणि 15 गुणिले 9 ह्याचे उत्तर येते 135 रुपये. हा आला CGST आणि SGST या दोघांची किंमत सारखी असते. CGST आणि SGST याची किंमत आपल्याला मिळाली 135. आपल्याला विचारले CGST दोन्ही पण विचारले म्हणून आपल्याला मिळालं उत्तर 135 रुपये. आणि त्या कारची करपात्र किंमत 1500 रुपये. अशा पद्धतीने हे उत्तर आहे. आता प्रश्न 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवला. म्हणजे काय AC किंमत करासह किंमत आहे, म्हणजे त्यामध्ये GST मिळवलेला आहे. करपात्र किंमत आणि GST विथ किंमत आहे 51,200. एअर कंडिशनरवरील CGSTचा दर 14% आहे. हा दोन किमती दिल्यात, एक म्हणजे करासह किंमत दिली आणि CGSTचा दर दिला. तर आपल्याला कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. आपल्याला 6 किमती काढायच्यात बघा. SGSTचा दर आपल्याला विचारला आहे, त्यानंतर AC वरील GSTचा दर विचारलेला आहे, त्यानंतर ACची करपात्र किंमत विचारलेली आहे, त्यानंतर GSTची रक्कम किती झाली विचारलेली आहे. 5वं विचारलेलं आहे CGSTची रक्कम किती झाली आणि SGSTची रक्कम किती झाली. या 6 बाबी आपल्याला त्या ठिकाणी विचारलेल्या आहेत. सुरुवातीला दिलेली माहिती आहे ती म्हणजे ACची करासह किंमत 51,200. तर लिहूया आपण ACची करासह किंमत बरोबर 51,200 रुपये. आणि तुम्हाला पुढे आणखी एक माहिती दिली, CGSTचा दर दिला आहे 14%. इथे लिहायचं आहे CGSTचा दर बरोबर 14%. आणि आपल्याला स्वतःला विचारला SGSTचा दर. तर आपल्याला माहीत आहे जेवढा CGSTचा दर असतो तेवढाच SGSTचा दर असतो. पण आपल्याला CGSTचा दर 14% असेल तर SGSTचा दर देखील 14% असणार. पण आपण लिहिताना लिहायचं आहे CGSTचा दर बरोबर, किंवा इथं म्हणायचं आहे एक नंबर टाकूया इथं पण 1 नंबर. SGSTचा दर बरोबर
SGSTचा दर बरोबर हा CGSTच्या दराबरोबर असतो. CGSTचा दर मागील एक 2 उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा, जेवढा SGSTचा दर असतो तेवढा CGSTचा दर. आपल्या CGSTचा दर उदाहरणामध्ये दिला आहे पहा 14%. म्हणून या ठिकाणी येईल 14%. त्याची किंमत 14%. मग ते येईल SGSTचा दर. SGSTचा दर बरोबर 14%. हे आलं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. SGSTचा दर आपल्याला विचारले 14%. कारण जेवढा CGSTचा दर तेवढा SGSTचा दर. तर 2 नंबर आपल्याला काढायचा आता. AC वरील GSTचा दर काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे GSTचा दर हा CGSTचा दर आणि SGSTचा दर या दोन दरांची बेरीज असते. इथे लिहायचं आहे GSTचा दर बरोबर GSTचा दर बरोबर आपल्या इथे लिहायचं आहे CGSTचा दर अधिक SGSTचा दर ह्या दोन दरांची बेरीज असते. बरोबर. आता CGSTचा दर दिलेला आहे 14% अधिक SGSTचा दर देखील तेवढाच असतो CGST एवढा, तो देखील 14 असणार. उत्तर येणार आपलं बरोबर 14 आणि 14 28%. हा आला GSTचा दर. GSTचा दर. अशा पद्धतीने आपल्याला दुसऱ्या देखील प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालं 28%. GSTचा दर 28%. त्यानंतर आपल्याला तिसरं का विचारलं ACची करपात्र किंमत. तिसरं तर मागच्या उदाहरणाप्रमाणे आपण त्या ACची करपात्र किंमत जी आहे ती 100 रुपये मानायची. इथं लिहायचं आहे ACची करपात्र किंमत. ACची करपात्र किंमत 100 रुपये मानू. 100 रुपये मानू. आणि आपल्याला GST दर आपण वरच काढलाय पाहायचं. GSTचा दर बरोबर 28% आपण काढलाय. 28%. म्हणून या ठिकाणी आपल्याला GSTचा दर आला 28%. यानंतर आपल्याला काढायचं आहे GST. प्रत्यक्ष GST किती बसला त्या ठिकाणी. इथं GST सूत्र येते GST बरोबर करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. पाहता आपण करपात्र किंमत किती मानलेली आहे 100 रुपये. आणि तो GSTचा दर किती आहे आपल्याला. GSTचा दर आहे 28%. इथे 100 गुणिले 28%. बरोबर 100 गुणिले 28/100. 28/100. आणि या 100ला एक छेद दिला की 100 एके 100 भाग जातो. पहा 100 एके 100. म्हणून या ठिकाणी आपल्याला GST मिळतो 28 रुपये. म्हणून ACची करासह किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST. मग वरच्या बाजूला आपण करपात्र किंमत मग किती मांडली होती 100 रुपये. ते 100 अधिक GST आला 28. म्हणून इथे येईल 128 रुपये. ही आली ACची करासह किंमत.
आलेले 100. आता आपण त्रैवार्षिक मांडायचे पहा. 128 रुपये करासह किंमत आली. इथे 128 रुपये करासह किंमत असताना आपण त्या ठिकाणी करपात्र किंमत किती मानलेली आहे? 100 रुपये करपात्र किंमत. हा म्हणजे 128 रुपये करासह किंमत असताना एसीची 100 रुपये करपात्र किंमत असते. तर आपल्याला उदाहरणामध्ये त्यांनी करासह किंमत दिलेली आहे 51,200. मग ते लिहायचं आहे करासह किंमतच्या खाली करासह किंमत द्यायचं आहे 51,200 रुपये करासह किंमत असताना त्याची आपल्याला करपात्र किंमत एक्स मानायची. आता या ठिकाणी लिहायचं आहे 128/51,200 बरोबर 100/x. गुणोत्तर लिहायचं आहे. या बाजूचं गुणोत्तर या बाजूला, या बाजूचं गुणोत्तर या बाजूला आणि मध्ये बरोबर चिन्ह, आणि आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. पहा इथे येईल मध्ये बरोबर चिन्ह, या बाजूला येईल 128 गुणिले x बरोबर 512 म्हणजे 51,200 गुणिले 100 तिरपा गुणाकार या बाजूला, याचा गुणाकार या बाजूला, याचा गुणाकार या बाजूला. x बरोबर हा तोंडी गुणाकार करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे 51,200 वर आणखीन 2 शून्य द्यायचे. इथे येईल 51,200 आणि पुढं आणखीन 2 शून्य. छेद हे 128 गुणलेलं आहे ते छेदामध्ये जाणार इकडं. इथे येईल 128. तर या ठिकाणी आपल्याला 128 भाग घालवत असताना थोडासा आपण विचार करायचा आहे. 128ला कितीनं गुणल्यानंतर 512 येऊ शकतं. तर इथं 128ला जर आपण 4 गुणलं 8 × 32, 8 × 2 = 16 आणि 3, 4 × 2 = 8 आणि 3 = 11, हात चला 1, 4 × 1 = 5 म्हणजे 512 येते 4 गुणल्यानंतर. म्हणजे इथं बरोबर 4चा भाग बसतो. 128 × 128 4चा भाग बसला. आणि पुढे शून्य किती आहेत 4, हे 4 शून्य देऊन टाकायचे. 2 3 4 म्हणून x बरोबर 40,000. x बरोबर 40,000. 40,000 रुपये ही आली करपात्र किंमत. माहिती लिहायचं आहे एसीची करपात्र किंमत. एसीची करपात्र किंमत. एसीची करपात्र किंमत बरोबर 40,000 रुपये. हे आपल्याला प्रश्न क्रमांक त्यातला जो होता तिसरा, ह्या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. एसीची करपात्र किंमत. अशा पद्धतीने प्रश्न तिसऱ्याचं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं. आता प्रश्न चौथा, त्यातला प्रश्न चौथा आपल्याला विचारलं त्यांनी GSTची रक्कम. माहिती द्यायचं आहे GSTची रक्कम किंवा GST बरोबर सूत्र आहे करपात्र किंमत गुणिले GSTचा दर. बरोबर. आता करपात्र किंमत वरच्या बाजूला झाली पाहिजे. इथंच किंमत ठेवायची ते 40,000 गुणिले GSTचा दर आहे 28%. GST दर आहे 28%. तर येईल 28/100. ह्याला छेद एक द्यायचा. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कमी होतात. आणि 28 गुणिले 4 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळते पहा 28 गुणिले 4, 8 × 32, 4 × 2 = 8 आणि 3 = 11, 4 × 8 = 32, 4 × 8 आणि 3 = 11 येते. 112 आणि 112वर हे 2 शून्य द्यायचे. 112
पहा 112 आणि हे 2 शून्य, हा आला जी एस टी. मग जी एस टी बरोबर 11,200 रुपये. हे आपल्याला प्रश्न चौथ्याच उत्तर 11,200. त्यानंतर आपल्या 5 नंबरला विचारले. पहा 5 नंबरला विचारले आपल्याला सी जी एस टीची रक्कम. सी जी एस टीची रक्कम. तर आपल्याला माहिती आहे जी एस टीचा दर हा सी जी एस टीच्या दुप्पट असतो किंवा सी जी एस टीचा दर जी एस टीच्या निम्मा असतो. त्याप्रमाणे सी जी एस टीची रक्कम देखील ह्या जी एस टीच्या रकमेच्या निम्मी असणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे सी जी एस टीची रक्कम बरोबर जी एस टीची रक्कम भागिले 2. म्हणून इथे येईल जी एस टीची रक्कम वरच्या बाजूला आलेली आहे 11,200 छेद 2. म्हणून इथे येईल बे पंच 10, 1 उरला, बेसख 12 आणि 2 शून्य. म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे सी जी एस टीची रक्कम बरोबर सी जी एस टीची रक्कम बरोबर 5,600 रुपये. हे आपल्याला प्रश्न 5वेचं उत्तर मिळालं. सी जी एस टीची रक्कम बरोबर 5,600 रुपये. जसं ज्याप्रमाणे आपण म्हणतो सी जी एस टीचा दर जेवढा असतो तेवढाही जी एस टीचा दर असतो, त्याचप्रमाणे आपल्याला म्हणता येईल सी जी एस टीची रक्कम जेवढी असते तेवढीच एच जी एस टीची रक्कम देखील असते. म्हणून या ठिकाणी आपला प्रश्न 6वा. यानंतर आपल्याला प्रश्न 6वा. आता जेवढी सी जी एस टीची रक्कम असते तेवढीच एच जी एस टीची रक्कम असते. म्हणून आपल्याला म्हणता येईल एच जी एस टीची रक्कम बरोबर सी जी एस टीची रक्कम बरोबर. आता सी जी एस टीची रक्कम आलेली 5,600 इथं लिहायची 5,600 रुपये. म्हणून आपल्याला उत्तर मिळालं एच जी एस टीची रक्कम बरोबर 5,600 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न 6व्याचं देखील उत्तर मिळालं. एच जी एस टीची रक्कम बरोबर 5,600 रुपये. ती रक्कम आपण सी जी एस टीची रक्कम आणि एच जी एस टीची रक्कम सारखी असते यावर आपण त्याचं उत्तर या ठिकाणी काढले.